मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे दैत्यावळ. लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. सन 2002 डिसेंबर महिन्याचे दिवस असल्याने हवेत कमालीचा गारठा होता. हिरमला मिळालेली पिढीजा जमीन ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असलेल्या जांबुर्ग जवळ असल्याने त्या गारठ्याची तीव्रता तिथे जरा जास्त जाणवत होती. शेती हा मुख्य व्यवसाय असलेला तो भाग होता, त्यामुळे हिरमचा देखील शेती हाच उत्पन्नाचा मार्ग होता. त्याच्या शेताजवळ त्यांच्या वडिलोपार्जित वाडा होता. हिरमचे खापर पंजोबा दिगंबर मोहिते यांनी बांधलेला तो वाडा अनेक पावसाळे झेलून देखील अजून त्याच दिमाखात उभा होता. सध्या त्या वाड्यात हिरम, त्याची बायको कविता, त्याचा लहान भाऊ केदार, त्याचे वडील विठोबा आणि आई पद्मा असे 5 जण राहत होते. शिवाय वाड्यात काम करणारा गडी किशोर त्याच्या बायको आणि मुलासह वाड्यातच राहत होता. वाड्याला 2 चौक होते. त्यातला एक चौक लहान होता आणि दुसरा हा मुख्य चौक होता. लहान चौकातून पुढे आल्यावर मोठा चौक सुरू होत होता. त्याच्या आजूबाजूला दुमजली बांधकाम केलेले होते. पहिल्या लहान चौकाच्या बाजूला पडव्या होत्या. त्याच्या बाजूला गोठा होता. त्यामध्ये 3 गायी होत्या. मुख्य लोकवस्तीपासून वाडा दूर होता, त्यामुळे रात्रीच्या अंधारात तो वाडा अधिकच एकाकी वाटत होता. वाड्यात वीज होती, त्यामुळे आतून त्याचे ते जुनाट सौंदर्य अजून खुलून येत होते. रात्री थंडीमुळे पडणाऱ्या दवामुळे वाड्याच्या दगडाच्या भिंती ओल्या झालेल्या. धरणाच्या पाण्यामुळे वाहणारा वारा देखील बोचरी थंडी सोबत घेऊन येत होता. पुढच्या चौकात मधोमध एक लोखंडी घमेल्यात किशोरने शेकोटी पेटवली होती. शेकोटी भोवती उजेड होता. बाकी आजूबाजूला पूर्ण अंधार होता. वाऱ्याचा सुई आवाज कोनाड्यांमधून घुमत होता. शेकोटी भोवती बसून हिरम आणि किशोर बोलत होते. गेल्या 2 दिवसापासून थंडी लईच पडली आहे मालक. हा ना रे, म्हणजे वाड्यात आत पण एक वेगळाच गारठा वाटत आहे. आधी अशी थंडी नाही पाहिली. सकाळी मी रामेच्या शेतावर गेलेलो, तिकडे इतका गारठा नव्हता जाणवत. अरे इकडून पाणी जवळ आहे म्हणून जास्त असेल थंडी. हा असल. पण मालक, या भिंती पाहिल्या का तुम्ही? कशा ओल्या झाल्या दवामुळे. आधी असे नव्हते झाले कधी. हा, हे मला पण वेगळं वाटतंय. या वाड्यात गेली किती वर्ष राहतोय, पण असं पाहिलं नाही कधी. त्यांचं हे बोलणं सुरू होतं. त्याच वेळी हिरमच्या मागे असलेल्या वाड्याच्या भिंतीवरून एक पांढरा तवंग सरकत वरती गेला. पण त्याकडे त्या दोघांचेही लक्ष नव्हते. रात्रीचे 10 वाजून गेले होते. हिरम वाड्यातील त्याच्या खोलीमध्ये बसला होता. कविता स्वयंपाकघरात पसारा आवरत होती. केदार वाड्याचा मुख्य दरवाजा बंद करून आत येत होता. इतक्यात तो जागीच थबकला. त्याच्या पायाखालची दगडी फरसबंदी हादरू लागली. तो तसाच पुढील दरवाजाकडे गेला. जमीन अजूनही हादरत होती. तो घरात आला, पण घरात त्याला तो हादरा जाणवत नव्हता. एका खोलीमधून पद्मा बाहेर येत होत्या. केदारचा गडबडलेला चेहरा पाहून म्हणाल्या, काय झालं रे? आई, ते बाहेर भूकंपासारखं काहीतरी झालेलं, पण इथं तसं काहीच वाटत नाही. काय भूकंप? घरात तर तसं काहीच नाही जाणवलं. हा, ते मला पण समजलं, पण बाहेर अंगणात तसं वाटत होतं. कदाचित हलका हादरा असेल, त्यामुळे जाणवलं नसेल घरात. काहीसा विचार करतच केदार त्याच्या खोलीमध्ये गेला. पलंगावर पडल्या पडल्या त्याची नजर वरती गेली. तुळईला काहीतरी चिकटले होते. त्याने शेजारी असलेला टेबल घेऊन
तो पलंगावर ठेवला आणि त्यावर चढून उभा राहत त्याने तुळईला चिकटलेल्या त्या पदार्थाला हात लावला. काहीतरी पांढरे त्याच्या हाताला लागले. ते नक्की काय आहे याची त्याला कल्पना नव्हती. त्याने एका फडक्याने ते पुसून घेतले आणि थोड्या वेळात तो झोपला. रात्रीच्या आजूबाजूला काहीतरी विचित्र आवाज येत होते. त्यामुळे त्याला अचानक जाग आली. थंडीचे दिवस असल्याने वातावरण शांत होते. खिडक्या बंद असल्याने कसलाही उजेड आत येत नव्हता. खोलीच्या दारातून हलकासा कवडसा आत येत होता. त्याने आवाजाच्या दिशेने वळून पाहायचा प्रयत्न केला, पण त्याला हलताच येत नव्हते. पण ते आवाज खूपच विचित्र होते. ना कोणत्या माणसाचे ना कोणत्या प्राण्यांचे. त्याने कसंबसं मान वळून डाव्या बाजूला पाहिले. त्याला धक्काच बसला. तिथं भिंतीवर एक पांढरी आकृती चिकटलेली. तो नक्की काय प्रकार होता हे त्याला समजले नाही, पण ते जे काही होतं ते आता भिंतीवर वर सरकत होतं. ती आकृती हळूहळू भिंतीवर चढत छताच्या कोपऱ्यापर्यंत आली. तिथून आडव्या गेलेल्या एका तुळईवरून सरकत सरकत खोलीच्या मध्यभागी येऊ लागली. केदारची बोबडी वळली होती. त्याचा आवाज देखील निघत नव्हता. ती आकृती आता बरोबर त्याच्या वरती आलेली. तो डोळे विस्फारून तिच्याकडे पाहत होता. त्याला जाणीव झाली तो आकार काहीसा विचित्र आहे. ना त्याला नीट पाय आहेत ना नीट शरीर. मागे काहीतरी शेपटासारखं वळवळत होतं आणि तोंड निमुळते होत गेलेले. इतक्यात तो आकार तुळईवरून सटकला आणि थेट केदारच्या अंगावर आला. केदार भीतीने ओरडला आणि दचकून अंथरुणात उठून बसला. त्याचे अंग घामाने डबडबले होते. वाईट स्वप्नातून तो जागा झाला होता. त्याने शेजारी असलेल्या पाण्याच्या बाटलीमधून घटाघटा पाणी प्यायले. हळूहळू तो शांत झाला. न राहून त्याने पुन्हा तुळईच्या दिशेने पाहिले. आता मात्र त्याला परत धक्का बसला. त्याने मगाशी पुसून घेतलेला तो विचित्र पदार्थ पुन्हा त्याच जागी तुळईला चिकटला होता. त्याला काहीच समजत नव्हते, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो झोपला. पण त्याला उत्साह वाटत नव्हता. कडाक्याची थंडीची त्याला जाणीव होत होती. कसाबसा अंथरुणातून उभा राहत त्याने खिडकीवरील पडदा सरकवला, पण आत ऊन येतच नव्हते. त्याने न राहून खिडकी उघडली. त्याच क्षणी थंड हवेचा झोता आत आला, पण प्रकाश तेवढाच होता. त्याला थोडं वेगळं वाटलं, कारण खिडकी उघडी असून बाहेर इतका प्रकाश असून पण खोली मात्र अंधारलेली वाटत होती. खिडकी उघडून तो मागे वळला. अचानक रात्रीचा प्रसंग त्याला आठवला. त्याची नजर नकळत तुळईवर गेली. त्याला परत धक्का बसला, कारण काल जिथे तो पदार्थ चिकटला होता तो अजून वाढला होता. तो त्याच्या खोलीमधून बाहेर आला. घरात इतर ठिकाणी पाहून पण त्याला कुठेच तो पदार्थ दिसला नाही. घरातील इतर भागात प्रकाश देखील नेहमीसारखा होता. त्याने झाल्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करून त्याच्या दिवसातील कामांना सुरुवात केली. पण त्याला दिवसभर एक विचित्र थकवा जाणवत होता. त्यामुळे तो शेतावरून संध्याकाळी लवकर घरी आला. त्याच्या खोलीमध्ये गेला. आता तो पदार्थ पूर्ण तुळईभर पसरला होता. ते पाहून तो विठोबा यांच्या खोलीमध्ये गेला. ते आत पुस्तक वाचत बसले होते. काय रे केदार, काय झालं? अण्णा, ते खोलीमध्ये काहीतरी बुरशीसारखं आलं आहे. तुम्हाला माहित आहे का काही त्याबद्दल? नाही रे, मी तर तुझ्या खोलीमध्ये 2 ते 3 दिवस झाले आलोच नाहीये. चला ना मग, एकदा तुम्ही पाहून घ्या. ते दोघे केदारच्या खोलीमध्ये आले. विठोबा तुळईकडे पाहतच राहिले. त्यांनी बाजूला असलेला एक टेबल तुळई खाली ठेवला. त्यावर चढून त्यांनी त्या पदार्थाचे निरीक्षण केले. ही आहे तर बुरशीच, पण काहीतरी वेगळी. खाली उतरत विठोबा म्हणाले, हा, मला पण तेच वाटलं. लाकूड उघडं पडलं असेल, त्याला रंग देऊन घेऊ. केदारने किशोरला बोलावून घेतले
आणि त्याला गावातून ऑइल पेंट आणायला सांगितला. काही वेळाने किशोर रंग घेऊन आला. त्याने तुळई साफ केली आणि त्यावर आणलेला रंग लावला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. वाड्यामध्ये अशीच अनैसर्गिक थंडी वाढत चालली होती. रात्री वाड्यातील सर्वजण, ही थंडी खूपच आहे यावेळी, कविता म्हणाली. हो ना ग, आपलं ठीक आहे, पण त्या जनावरांचं काय? त्यांची अवस्था कशी झाली आहे बघ. आधी तर तिघींचा किती आवाज असायचा, पण आता 2 दिवस झाले अजिबात आवाज नाही, काही खात देखील नाही. पद्मा म्हणाल्या. गेले 2 दिवस घरात वातावरण पण असं कोंदट वाटत आहे. केदार म्हणाला. हो, ते मला पण जाणवलं. इतकी थंडी आहे पण वातावरण एकदम कोंडल्यासारखं झालंय. हिरम म्हणाला. ते हे बोलतच होते तोच त्यांना गायींच्या हंबरण्याचा आवाज येऊ लागला. आवाज ऐकूनच काहीतरी झालं आहे याची सर्वांना जाणीव झाली. ते सगळे धावतच बाहेर आले. हिरम सगळ्यात पुढे होता, पण गोट्याजवळ जातानाच तो थबकला. समोरील दृश्य विचित्र आणि भयानक होते. त्या तिन्ही गायींच्या शिंगावर विचित्र सर्प होते आणि त्या गायींचे डोळे पांढरे झाले होते. त्यांचा आवाज मात्र येत नव्हता. त्या तिन्ही गायींनी मान वळवून हिरमकडे पाहिले. त्या गायींच्या डोळ्यात त्याला अनोळखीपणा दिसला. त्यांचे ते विचित्र डोळे पाहून हिरमला पुढे जायची हिंमत होत नव्हती. इतक्यात गोट्याजवळ असलेला काचेचा बल्ब अचानक फुटला. मागे दाराजवळ असलेल्या बल्बमुळे थोडासा उजेड होता, पण पुढे गोट्यातील काही दिसत नव्हते. केदार, ती काठी घे आणि कंदील घे खुंटीचा. हिरम शेजारील भिंतीला टेकवलेली काठी उचलत ओरडला. केदार आणि हिरम काठी आणि कंदील घेऊन पुढे रसावले. त्या गायींच्या जवळ पोहोचले, पण आता ते सर्प तिथे नव्हते आणि त्या गायींचे डोळे देखील आता नेहमीसारखे झालेले. हिरमला पाहून पुढची गाय त्याच्या जवळ आली. त्याने प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, पण आता काय प्रकार घडला हे त्याला समजत नव्हते. त्याने आजूबाजूला पाहिले, पण ते सर्प कुठेच दिसले नाहीत. ते दोघे पुन्हा घरातील इतर लोक थांबले होते तिथे आले. घरातील इतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर अजून पण आश्चर्य होते. हा सगळा काय प्रकार होता? कविताने हिरमकडे पाहत विचारले. कदाचित ते साप होते आणि आपली चाहूल लागली म्हणून निघून गेले असतील. जाऊ दे, चला आत, जेवण अर्धवट राहिलं आहे. अरे पण ते, पद्मा हे बोलतच होत्या तोच त्यांचे बोलणे मध्येच तोडत हिरम म्हणाला. आई, अगं काही नाही, साप होते, गेले असतील. चला तुम्ही सगळे आत. सगळे आत आले. त्यांच्या मागोमाग हिरम आत येत होता. वळून गोट्याकडे पाहत होता. त्याला कल्पना होती आता जो काही प्रकार घडला तो साधा नक्कीच नव्हता. रात्री जेवण झाल्यावर हिरम आणि केदार बाहेर गोट्याजवळ येऊन पाहत होते. त्यांना तिथे अजूनही साप असण्याची शक्यता वाटत नव्हती. दादा, आपल्या वाड्यात आजपर्यंत कधी साप नाही आला आणि आज 3 साप, काही वेगळं नाही वाटत का तुला? केदारने जमिनीवर आजूबाजूला पाहत विचारलं. तोच मी पण विचार करतोय. या वाड्याची बाहेरील भिंत अशी आहे की 2 दरवाजांशिवाय कुठूनही इतर काही आत येऊ शकत नाही, आणि तो बल्ब असा अचानक फुटला. मला तर 2 दिवसापासून असं वेगळं वाटतंय. बघू आपण, आता तरी ते साप वगैरे काही नाही. ते दोघे पुन्हा वाड्यात आले आणि आपापल्या खोल्यांमध्ये गेले. जास्त थंडी असल्यामुळे सगळे लवकरच झोपले होते. केदारला नीट झोप लागत नव्हती, त्यामुळे तो बराच वेळ जागाच होता. रात्रीचे 12 वाजून गेले होते. त्याला काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. एखाद्या दरीमधून आवाजाचे प्रतिध्वनी उमटावे तसा तो आवाज होता. केदारला तो आवाज काहीसा वेगळा वाटला. तो आवाज नक्की कुठून येत आहे याचा तो अंदाज घेत होता. तेव्हा त्याला जाणवलं तो आवाज जमिनीखालून येत होता. आधी त्याला विश्वास बसला नाही,
पण नंतर त्याने बराच वेळ कानोसा घ्यायचा प्रयत्न केला, पण नंतर तो आवाज यायचा आपोआप बंद झाला. त्यामुळे तो परत पलंगावर झोपला. झोपताना त्याने तुळईकडे पाहिले. तिथे आता तो बोरशीसारखा पदार्थ नव्हता. त्याचा विचार करताना त्याला झोप लागली. काही वेळा त्याने डोळे उघडले. तो एका विवराच्या तोंडाजवळ होता. ती विवर खाली जात होते. कसलाही विचार न करता त्याने त्याची पावले विवराच्या दिशेने टाकली. तिथून काळ्या पाषाणाच्या पायऱ्या खाली उतरत होत्या. तो पुढे जात होता, पण त्याला अंधार दिसत नव्हता. बराच वेळ चालल्यानंतर तो थांबला. समोर प्रचंड मोठ्या दगडी शिळा होत्या. त्यावर अनेक चित्रविचित्र मूर्ती कोरल्या होत्या. त्या शिळांमधून एक दगडी मार्ग पुढे जात होता. त्या दगडी मार्गावर, त्या शिळांवर तोच पांढरट पदार्थ पसरला होता. त्याने त्या दगडांवर पाऊल ठेवले. ते विचित्र पदार्थाचा गिळगिळीत स्पर्श त्याच्या पायाला झाला, पण त्या क्षणी त्याला तो हवाहवासा वाटला. तो अजून पुढे चालत राहिला. त्या दगडांची आणि मूर्तींची भव्यता अजून वाढतच होती. त्यातले सर्व मूर्ती विचित्र तोंड आणि लांब शेपटी असणाऱ्या प्राण्यांच्या होत्या. त्या सर्व शिळांमधून एक विचित्र ध्वनी बाहेर पडत होता. काले बसती काले. तो अजून पुढे चालत होता. तोच एक रहस्यमय पांढरा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला आणि त्याला जाग आली. त्यालाही स्वप्न पडले होते. तो अजूनही पलंगावरच होता, पण त्याच्या कानात तोच आवाज घुमत होता. पहाटेचे 5 वाजून गेले होते. त्याला परत नीट झोप लागलीच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचे डोके खूप दुखत होते. त्यामुळे तो शेतावर गेला नाही. दिवसभर त्याच्या खोलीमध्येच बसून होता. त्या तुळईवर रंग दिलेल्या ठिकाणी तो पांढरा पदार्थ पुन्हा आला होता, पण त्याला यावेळी याची किळस येत नव्हती. तो त्याकडेच पाहत बसला होता. वरून तो पदार्थ त्याच्या अंगावर पडत होता आणि आश्चर्य म्हणजे तो त्याच्या त्वचेमध्ये शोषला जात होता. संध्याकाळी हिरम त्याच्या खोलीमध्ये आला. त्याचे अजूनही हिरमकडे लक्ष नव्हते. काय रे केदार, आज दिवसभर शेतात आला नाहीस? त्याने दचकून हिरमकडे पाहिले. दादा, तू कधी आला? मी केव्हाच आलोय. तुझं लक्ष कुठे आहे? काय नाही, ते जरा डोकं दुखतंय. दिवसभर काय खाल्लं पण नाहीस. कविता सांगत होती. भूक नाही मला, आता पण नको काय खायला. जाताना ते दार लावून घे. वृक्ष स्वरात केदार म्हणाला. त्याचे वागणे हिरमला विचित्र वाटलं, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. तो बाहेर निघून गेला. त्या रात्री केदारला पुन्हा तेच स्वप्न पडले, पण यावेळी तो त्या पांढऱ्या प्रकाशातून पुढे गेला. त्यावेळी त्याला अनेक दगडी आकृत्या तर दिसल्याच, पण एक सिंहासारखा उंच भाग दिसला. त्यावर एक आकृती बसलेली. तिचे तोंड निमुळते होत गेलेले. तिचे शरीर मगरीसारखे होते आणि हात पक्ष्यांच्या पायासारखे, शेपटी सापासारखी निमुळती होत गेलेली. त्याच्या कानात चारही बाजूंनी तोच आवाज घुमत होता. कालेय भस्ती कालेय. तो विचित्र आणि अतिशय उंच जीव पाहून केदार भेदरला. तो अमानवी कालेय भस्ती कालेय चा जप त्याच्या मेंदूपर्यंत गेला. त्याच्या डोक्यात एक विलक्षण कळ निघाली. तो मोठमोठ्याने तेच शब्द उच्चारू लागला. तो एका वेगळ्या जगात पोहोचला होता. बराच वेळ झाला तरी केदार उठला नव्हता. कविताने त्याच्या खोलीचे दार ढकलले. ते उघडेच होते. ती आत गेली. तोच तिच्या कानावर केदारचा आवाज पडला. कालेय भस्ती कालेय. तिला काही समजले नाही. तिने केदारला उठवायचा प्रयत्न केला, पण तो उठत नव्हता. तो झोपेतच वेड्यासारखं तेच शब्द बडबडत होता. ती घाबरून बाहेर आली. तिने पद्मा आणि विठोबा यांना ती गोष्ट सांगितली. ते दोघेही लगेचच केदारच्या खोलीमध्ये आले. केदार अजूनही झोपेतच होता. त्या दोघांनी त्याला उठवायचे अनेक प्रयत्न केले,
पण सर्व निष्फळ ठरले. त्याच्या मनाचा कोणत्या तरी अगम्य जगात प्रवेश झाला होता. पद्मा यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलेले. कविता, कोणाला तरी शेतात पाठवून हेरमला बोलावून घे. पद्मा रडतच म्हणाल्या. कविता तशीच बाहेर गेली, पण घराजवळ कोणीच नव्हते. ती स्वतः हेरमला बोलवायला बाहेर गेली. काही वेळाने ते दोघे परत वाड्यात आले. हेरम धावतच केदारच्या खोलीमध्ये गेला. त्याने केदारला अनेकदा आवाज दिला, त्याला हलवले, पण तो काही जागा होत नव्हता आणि त्याच्या तोंडून काहीशे अस्पष्ट ते शब्द बाहेर पडत होते. कालेय भस्ती कालेय. काय झालं याला, असं का बडबड करतोय? हेरम स्वतःशीच म्हणाला. ताप वगैरे आहे का बघ त्यांना, कविता म्हणाली. हेरमने त्याच्या कपाळाला हात लावला आणि कविताकडे पाहत नकारार्थी मान डोलावली. हेरम, तू आपली गाडी बाहेर काढ. केदारला घेऊन आपण तालुक्याच्या देसाई हॉस्पिटलमध्ये नेऊ. विठोबा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. हेरमने गाडी वाड्याच्या मुख्य दरवाजासमोर आणली. तितक्यात किशोर तिकडून आला. किशोरच्या मदतीने त्याने केदारला उचलून बाहेर आणले आणि गाडीमध्ये ठेवले. तशीच त्याने वेगाने गाडी हॉस्पिटलच्या दिशेने नेली. तिथे त्याला त्या आकृत्या दिसल्यापासून तो परत मागे फिरायचा प्रयत्न करत होता, पण त्याचे पाय जागच्या जागी गोठले होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेले. तिथे डॉक्टर देसाई स्वतः त्याला तपासत होते. विठोबा यांची त्यांच्यासोबत चांगली ओळख होती. डॉक्टर बराच वेळा केदारला तपासत होते. काही काळ त्यांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. त्यांनी त्याला एक इंजेक्शन दिले आणि ते बाहेर आले. बाहेर विठोबा आणि हेरम थांबले होते. केबिन मध्ये बसून बोलू. ते दोघांकडे पाहत डॉक्टर देसाई म्हणाले. देसाईंच्या केबिन मध्ये ते दोघे त्यांच्या समोर बसले होते. डॉक्टर, हा सगळा काय प्रकार आहे? न राहून बसल्या बसल्या विठोबा यांनी विचारले. हा काहीतरी स्लीप पॅरालिसिस सारखा प्रकार वाटतो आहे. केदार बोलतो आहे, पण त्याची काही हालचाल नाही. सध्या मी त्याला इंजेक्शन दिले आहे, बघू काय होतं. आपल्याला त्याचे काही टेस्ट करायचे आहेत, त्या करून घेतो आम्ही. पण तो कधी ठीक होईल? हे बघा मोहिते, हा प्रकार थोडा वेगळाच आहे, त्यामुळे मी देखील खात्रीने काही सांगू शकत नाही. त्यानंतर काही वेळाने केदार आणि विठोबा परत त्यांच्या वाड्यात आले. त्यांनी झालेला प्रकार पद्मा आणि कविता यांना समजावला. वाड्यात एक प्रकारची शांतता पसरली होती. रात्री जेवण झाल्यावर किशोर त्यांच्या घरात कॉटवर झोपला होता. शेजारी खाली एका गादीवर त्याची बायको मनीषा आणि 6 वर्षाचा मुलगा महेश झोपला होता. रात्रीच्या 12च्या सुमारास अचानक थंडीचा कडाका वाढला. किशोरच्या कॉटच्या 4 पायांमधून तो विचित्र पांढरा पदार्थ हळूहळू वर सरकला. सरकत सरकत तो किशोरच्या कानाजवळ आला. त्याच्या दोन्ही बाजूनी तो पदार्थ त्याच्या कानात घुसला. किशोर देखील स्वप्नात आता ते विवरासमोर होता. तो त्या अतिप्राचीन काळ्या पाषाणातील पायऱ्या उतरत खाली निघाला होता. आता तो त्या प्रचंड शिळांजवळ होता. त्याने समोर नजर टाकली. दूरवर दगडी फरसबंदी पसरलेली आणि त्यावर विचित्र पांढरा पदार्थ पसरलेला. तो त्यावरून चालत पुढे निघाला. हळूहळू तो एका प्रचंड मूर्तीजवळ आला. त्याच सिंहासनावर बसलेल्या मूर्तीजवळ तिथे आजूबाजूला तेच विचित्र शब्द घुमत होते. कालेय भस्ती कालेय. तो त्या मूर्तीकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या तोंडून शब्द निघाले. दैत्य. हळूहळू ती मूर्ती दुभंगली. अंगावरून वाळलेल्या चिखलाचे पापुद्रे पडावे तसं त्या मूर्तीच्या अंगावरून दगडी आवरण गळून पडत होते. तो विचित्र प्राणी आता हालत होता. ते पाहून किशोर कमालीचा भेदरला आणि उलट पळत सुटला. तो धावत होता, पण ती परसबंदी संपतच नव्हती. तो ओरडत होता, दैत्य दैत्य, कालेय बसली कालेय. तो झोपेत असे ओरडत असलेला पाहून
मनीषा जागी झाली. तिने त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण तो उठत नव्हता. ती हातबल झालेली. नुकताच वाड्यात तिने असाच प्रकार पाहिला होता, त्यामुळे तिला जास्त भीती वाटत नव्हती. तिने महेशला उठवले. तो अर्धवट झोपेत असतानाच त्याला म्हणाली, तू जाऊन हिरम काकाला बोलावून आण लवकर. सांग यांना बरं नाहीये. काही वेळातच हिरम महेश सोबत आला. त्याच्या मागोमाग कविता, विठोबा आणि पद्मा देखील आले. काय झालं वहिनी आला? हिरमने किशोरकडे पाहत विचारले. झोपेत ओरडत आहेत, पण उठतच नाहीये. रडवेले स्वरात मनीषा म्हणाली, म्हणजे याला पण केदार सारखं झालं? आश्चर्याने हिरम म्हणाला, हो तसंच झालं आहे. हे पण तेच बोलत आहेत जे केदार भाऊजी बोलत होते. कसले शब्द? मनीषा काय बोलणार इतक्यात किशोर झोपेत ओरडला, दैत्य दैत्य, कालेय बसली कालेय. त्याचं हे बोलणं ऐकून सगळे स्तब्ध झाले. हिरमने पाण्याने भरलेला तांब्या किशोरच्या चेहऱ्यावर ओतला, तरी देखील त्याला जाग येत नव्हती. त्यांनी असे सगळे प्रयत्न केदारच्या वेळी केले होते, पण त्याला जाग आली नव्हती. त्यामुळे हिरमला कल्पना होती, काही केलं तरी किशोरला देखील जाग येणार नाही. काय करायचं हिरम? विठोबा म्हणाले, अण्णा याला पण घेऊन हॉस्पिटलमध्ये जावं लागणार, पण मला हा काहीतरी वेगळा प्रकार वाटत आहे. पद्मा म्हणाल्या, वेगळा म्हणजे काहीतरी विचित्र शक्ती किंवा अजून काही वेगळं? पण आई, असलं काही नसतं. हिरम, तुला मानायचं नसेल तर नको मानू. तू किशोरला घेऊन दवाखान्यात जा. मला करायचंय ते मी करते. हिरमने मान डोलावली. त्याने आणि विठोबा यांनी किशोरला गाडीत ठेवला. ते तसे देसाई हॉस्पिटलमध्ये पोहोचले. केदारला अजूनही शुद्ध नव्हती आणि त्यात किशोरला झालेला तसाच प्रकार पाहून डॉक्टर देखील चक्रावले. त्यांनी किशोरला ॲडमिट करून घेतले. तिकडे पद्मा यांनी पुण्यात त्यांच्या ओळखीचे असलेले महादेव यांना फोन केला. रात्रीची वेळ असल्याने महादेव घरीच होते. त्यांनी घडलेला प्रकार महादेव यांना समजावून सांगितला. त्यावेळी तिथे महादेव आणि एकदंत होते. फोन झाल्यावर महादेव एकदंतकडे पाहत म्हणाले, काय वाटते तुला? काय असेल हे?